ओके स्टुडंट्स, तर चला चालू करूया एक्सरसाइज ऑफ केमिकल थर्मोडायनामिक्स आणि सुरुवात करूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पासून. तर पहिला जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स मध्ये नंबर 1, द करेक्ट थर्मोडायनामिक कंडिशन फॉर द स्पॉन्टेनियस रिएक्शन ॲट ऑल टेम्परेचर्स आर. तर ऑप्शन्स डायरेक्ट जाणून घेतल्यापेक्षा ते ऑप्शन्स का बरं येत आहेत याकडे आपले लक्ष देऊया. ठीक आहे, प्रश्न तुम्हाला खाली येईल, सोबत येईल बाजूला, आणि उत्तरांबद्दल आपण डिस्कशन करूया म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर पहिला जो ऑप्शन आहे तो आहे डेल्टा एच इज लेस दॅन 0 अँड डेल्टा एस इज ग्रेटर दॅन 0. दुसरा ऑप्शन आहे डेल्टा एच इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आणि डेल्टा एस इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. तिसरा सी ऑप्शन आहे डेल्टा एच इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आणि डेल्टा एस इज ऑल्सो लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. डी ऑप्शन आहे डेल्टा एच इज लेस दॅन 0 अँड डेल्टा एस इक्वल्स टू 0. तर ऑप्शनमध्ये आपण सरळ पाहू शकतो की ए वाला ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. कसा आहे याच्यासाठी आपण थोडं डिस्कशन करूया. तर आपण जे फायनल इक्वेशन पाहत असतो ते असते डेल्टा जीचं. गिब्स एनर्जीमध्ये आपल्याला समजते की इक्वेशन आपलं रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे की नाही. तर आपल्याकडे डेल्टा जी इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस हे इक्वेशन आहे. आणि हा जर निगेटिव्ह असेल तर रिॲक्शन ही एक्झोथर्मिक असते. आणि एनर्जी आणि स्पॉन्टॅनिटी मध्ये आपण पाहिलाय की एक्झोथर्मिक रिॲक्शन ह्या स्पॉन्टेनियस असतात. म्हणजे डेल्टा एच हा आपल्याला निगेटिव्ह पाहिजे असतो, एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. त्यानंतर डेल्टा एस हा आपण जे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पाहत आहोत इन टर्म्स ऑफ एंट्रॉपी, त्यामध्ये पाहिलाय की एंट्रॉपी ऑफ स्पॉन्टेनियस प्रोसेस इन्क्रीजेस. म्हणजे डेल्टा एस जो आहे त्यामध्ये होणारा जो काही चेंज आहे तो आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे आहे. तर डेल्टा एच हा निगेटिव्ह पाहिजे आणि डेल्टा एस हा आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. आणि मेन गोष्ट अशी आहे की डेल्टा जी जो आहे तो निगेटिव्ह आला पाहिजे. तर डेल्टा जी जेव्हा निगेटिव्ह असतो तेव्हा रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते. ठीक आहे, रिॲक्शन स्पॉन्टेनियस असण्यासाठी डेल्टा जी हा निगेटिव्ह पाहिजे. ठीक आहे, इथे बघा काहीतरी व्हॅल्यूज आपण ठेवून पाहूया. जर इथे डेल्टा एच हा निगेटिव्ह असेल, काही पण व्हॅल्यू आपण ठेवू शकतो, समजा 10 आहे. आणि टी डेल्टा एस हा जो डेल्टा एस आहे हा पॉझिटिव्ह 10 आहे. टेम्परेचर हे नेहमी पॉझिटिव्ह असते त्यामुळे काही फरक पडणार नाही. तर हा निगेटिव्ह आहे प्लस मायनस, हा प्लस मध्ये असल्यामुळे याची जी टोटल असेल ती सुद्धा प्लसच असेल आणि तिला आपण मायनस करणार आहोत. हा पण मायनस, हा पण मायनस, जे टोटल आन्सर येईल तुमचं डेल्टा जीचं ते निगेटिव्ह असेल. आणि डेल्टा जी जर निगेटिव्ह असला तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस असेल. त्याकरिता पहिलं जे ऑप्शन आहे ऑप्शन ए, की डेल्टा एच हा निगेटिव्ह पाहिजे आणि डेल्टा एस हा पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजे एन्थॅल्पी ही कमी झाली पाहिजे सिस्टमची, रिॲक्शन एक्झोथर्मिक पाहिजे. आणि डेल्टा एस म्हणजे एंट्रॉपी ऑफ द सिस्टम किंवा टोटल एंट्रॉपी ही वाढली पाहिजे. अशा प्रकारची रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते. जर तुम्ही दुसऱ्या काही व्हॅल्यूज घेतल्या, जसे की डेल्टा एच जर समजा तुम्ही पॉझिटिव्ह घेतला म्हणजे ग्रेटर दॅन 0 जर घेतला, तर या व्हॅल्यूपेक्षा या दोघांचा गुणाकार हा मोठा पाहिजे. डेल्टा एस पॉझिटिव्ह हा गुणाकार जो आहे ही व्हॅल्यू मोठी पाहिजे. अशा कंडिशन्स आपण युनिटमध्ये पाहू. ठीक आहे, पाहिलेल्या आहे. आणि जर समजा डेल्टा एस हा निगेटिव्ह असेल आणि डेल्टा एच हा पॉझिटिव्ह असेल, तर मग अशा कंडिशनमध्ये हा जो गुणाकार आहे हा स्मॉल पाहिजे. म्हणजे टी डेल्टा एस हा स्मॉलर दॅन डेल्टा एच पाहिजे. ठीक आहे, तेव्हा तुमचा जो डेल्टा जी आहे तो निगेटिव्ह येईल आणि रिॲक्शन तुमची स्पॉन्टेनियस राहील. तर असा आपण पहिला जो ए ऑप्शन आहे तो निवडू शकतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अ गॅस इज अलाउड टू एक्सपांड इन अ वेल इन्सुलेटेड कंटेनर अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. तर गिवन कंडिशन मध्ये आपल्याला एक गोष्ट दिसत आहे. आता पहा, कोणताही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा असला तर तुम्हाला गिवन डाटा जो दिलेला आहे तो समजला पाहिजे. तर पहिल्याचं जे आन्सर आहे ते ए आहे. ठीक आहे, दुसऱ्याचा आन्सर काय आहे ते आपण समोर पाहूया. त्यामध्ये तुम्हाला गिवन मध्ये काही व्हॅल्यूज दिलेले आहेत. आपण थोडं स्लो पाहत आहोत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सला डायरेक्ट टिक केलं तरी चालेल, पण आपण कन्सेप्ट पाहूया मागं काय आहे. तर एक्सटर्नल प्रेशर दिलेलं आपल्याला 2.5 बार. तर पी एक्सटर्नल जे आहे ते दिलेलं आहे 2.5 बार. ठीक आहे, फ्रॉम एन इनिशियल व्हॉल्यूम ऑफ 2.5 लिटर टू अ फायनल व्हॉल्यूम ऑफ 4.5 लिटर. इनिशियल व्हॉल्यूम तुम्हाला दिलेलं आहे V1 इक्वल्स टू 2.5 लिटर किंवा DM क्यूब दिलेलं असू शकते.
आणि V2 इक्वल्स टू 4.5 लिटर. द चेंज इन द इंटरनल एनर्जी डेल्टा यू ऑफ द गॅस विल बी. डेल्टा यू तुम्हाला विचारलाय, इंटरनल एनर्जी मध्ये होणारा चेंज तुम्हाला विचारलाय. तर इंटरनल एनर्जी मध्ये होणारा चेंज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू आपण घेत आहोत. आणि इथे जे सिस्टम आहे इन इन्सुलेटेड कंटेनर आहे, ते इन्सुलेटेड म्हणजे आयसोलेटेड सिस्टम आहे. तर हा क्यू जो आहे तो 0 असतो आणि डब्ल्यू जो आहे त्याच्या जागी आपण डब्ल्यूचा फॉर्म्युला घेऊ शकतो, पी एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1 आणि तिथे व्हॅल्यूज ठेवूया. ठीक आहे, तर पी एक्सटर्नल आहे 2.5. ठीक आहे, डेल्टा यू इक्वल्स टू 2.5 मल्टिप्लाइड बाय तुमचा V2 आहे 4.5 मायनस 2.5 V1 आहे आणि 2.5 मल्टिप्लाइड बाय यांचा फरक आपल्याला 2 दिसेल, तो पॉझिटिव्ह येत आहे. पॉझिटिव्ह हा होईल आपला 5 मायनस मध्ये. ठीक आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा नंबर निगेटिव्ह आहे मायनस साइन मुळे आणि तुमचा आन्सर येईल 5. तर हे होईल तुमचा लिटर ॲटमॉस्फिअर किंवा तुम्ही त्याला DM क्यूब बार म्हणू शकता. ठीक आहे, आता हे बार मध्ये आलेलं आहे आणि जे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत ते जूल मध्ये दिलेले आहेत. तर जूल मध्ये आपल्याला कन्व्हर्शन माहित आहे की जूलचं बार मध्ये कसं करायचं आणि DM क्यूब बारचं जूल मध्ये कसं करायचं. तर आपण याला मल्टिप्लाइड बाय 100 करूया. ठीक आहे, 1 DM क्यूब बार इक्वल्स टू 100 जूल होतो, म्हणून आपण असं करूया. तर आपला आन्सर येणार आहे -500 जूल्स. ठीक आहे, तर हा असेल आपण इंटरनल एनर्जी मध्ये होणारा चेंज. तर इथे ऑप्शन बघूया, ऑप्शन ए बरोबर आहे. तर दुसऱ्याचं ऑप्शन आपण ए करूया. ठीक आहे, दुसऱ्याचंही आन्सर आपलं ए आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन कडे जाऊ. तोपर्यंत तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग एंट्रॉपी ऑफ द सिस्टम डिक्रीजेस. ठीक आहे, तर कोणत्या ऑप्शन मध्ये एंट्रॉपी कमी झाल्यासारखी दिसत आहे. तर आपल्याला माहित आहे एंट्रॉपी इज अ मॉलिक्युलर रँडमनेस. जशी जशी एरिया वाढेल, मास वाढेल, मॉलिक्युलची साईज वाढेल, सॉलिडचा गॅस होईल, तर तेव्हाशी एंट्रॉपी वाढते. प्रश्न असा आहे की कोणत्या ऑप्शन मध्ये एंट्रॉपी कमी होत आहे. तर पहिलं ऑप्शन आहे क्रिस्टलायझेशन ऑफ लिक्विड इनटू सॉलिड. क्रिस्टलायझेशन म्हणजे सॉलिडिफिकेशन होत आहे, लिक्विडचा सॉलिड होत आहे. ठीक आहे, आपण बुक मध्ये ऑप्शन पाहिलाय, आपल्याला आईस ऑप्शन मध्ये आहे आणि आईसचं आपण वॉटर मध्ये कन्व्हर्शन झालेलं पाहिलं होतं, म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये होत आहे आणि तिथे आपला जो डेल्टा एस होता तो पॉझिटिव्ह आहे. तर रँडमनेस जी आहे ती सॉलिड मध्ये कमी असते, ती ऑर्डर्ड स्टेट मध्ये असते. ठीक आहे, ऑर्डर्ड मध्ये असते आणि हे डिसऑर्डर मध्ये असते. तर डिसऑर्डर जी आहे ती इथं वाढत होती. आपल्याला दिलेला ऑप्शन असा आहे तर डिसऑर्डर कमी होईल, म्हणजे पहिला ऑप्शन आपलं सरळ सरळ बरोबर आहे. तरी आपण दुसरे पाहूया काय म्हणतात. डिसऑर्डर घेऊ. पहिलं जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे, क्रिस्टलायझेशन ऑफ लिक्विड इनटू सॉलिड. तर लिक्विडचा सॉलिड होताना डेल्टा एस कमी होतो. ठीक आहे, याचा डेल्टा एस म्हणजे एंट्रॉपी जास्त आहे आणि सॉलिडची एंट्रॉपी कमी असते. सॉलिडची कमी असते, लिक्विडची जास्त असते, गॅसची जास्त असते. कन्व्हर्शन उलट दिलं आहे, लिक्विडची जास्त आहे, सॉलिडची कमी आहे, तर एंट्रॉपी कमी होत आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे टेम्परेचर ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज इन्क्रीज्ड फ्रॉम 0 केल्विन टू 115 केल्विन. ठीक आहे, 115 केल्विन पर्यंत टेम्परेचर वाढवलं आहे. तर थर्ड लॉ जो आहे सध्या आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, पण थर्ड लॉ म्हणतो की परफेक्टली क्रिस्टलाइन सबस्टन्स जर असला आणि त्याची एंट्रॉपी 0 डिग्री सेल्सिअसवर 0 डिग्री केल्विनवर ॲब्सोल्यूट 0वर जर आपण पाहत असलो तर ती 0 असते आणि तिथून पुढे जसं टेम्परेचर वाढेल तशी एंट्रॉपी वाढत जाते. मग कोणत्याही सबस्टन्सची एंट्रॉपी दिलेल्या टेम्परेचरवर काढायचं असेल तर आपण त्या लॉचा वापर करत असतो. तर इथे वाढणार आहे, हे ऑप्शन चुकीचं आहे. H2चा गॅस आहे, एक मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये 2 ॲटम एकमेकाला चिपकेला आहे, तर त्याच्यामध्ये ऑर्डर आहे आणि 2 H म्हणजे हायड्रोजनचे ॲटम सेपरेट होत आहे, तर तिथे तुमची एंट्रॉपी वाढणार आहे सी ऑप्शन मध्ये. तर इथे कमी नाही होत. त्यानंतर NaHCO3 आहे, सॉलिड आहे, त्याची एंट्रॉपी कमी असेल. त्यानंतर बनणारे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एंट्रॉपी वाढलेली दिसत आहे, कारण तिथे एक सॉलिड आहे, त्यानंतर एक गॅस आहे आणि पुन्हा एक गॅस आहे. तर चौथं जे ऑप्शन आहे डी वाला, त्याच्यामध्ये सुद्धा एंट्रॉपी वाढते. तर खालील तिन्ही ऑप्शन मध्ये एंट्रॉपी वाढते, जे ए ऑप्शन आहे ते बरोबर आहे, त्याच्यामध्ये एंट्रॉपी कमी होते. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन पाहूया. द एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑल एलिमेंट्स इन देअर स्टँडर्ड स्टेट इज. तर एलिमेंट हा त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये पहिल्यापासून प्रेझेंट असतो आणि त्याची जी एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन असते ती 0 असते.
तर ऑप्शन बी हे बरोबर ऑप्शन आहे, यामध्ये काही बाकीचं पाहायचं काम नाही. विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये डेल्टा एच निगेटिव्ह असतो. तर एन्थाल्पी म्हणजे एनर्जी बाहेर पडते, सिस्टमची एनर्जी कमी होत असली तर ती निगेटिव्ह आहे आणि त्या रिएक्शनला आपण एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणतो. आता या ऑप्शन्स मध्ये पहिले H2 चा गॅस आहे आणि नंतर 2 हायड्रोजनचे ॲटम्स सेपरेट झालेले आहेत ए ऑप्शन मध्ये. आणि आपल्याला माहित आहे की बॉन्ड जर तोडायचा असेल तर एनर्जी द्यावी लागते, म्हणजे ही प्रोसेस एंडोथर्मिक टाईपची आहे, पहिलं ऑप्शन. बी ऑप्शन मध्ये कार्बन सॉलिड आहे आणि कार्बनचा गॅस होत आहे, सबलिमेशन टाईपची रिएक्शन आहे आणि सबलिमेशन करण्यासाठी एनर्जी द्यावी लागते, म्हणजे ही पण रिएक्शन एंडोथर्मिक आहे. त्यानंतर 2 क्लोरीनचे ॲटम्स आहेत गॅसियस फेज मध्ये सेपरेटेड आणि त्यांची रिएक्शन होऊन क्लोरीनचा मॉलिक्यूल तयार होत आहे. ठीक आहे. तर भलेही आपल्याला एन्थाल्पी दिलेली नाही आहे, डेल्टा एचच्या व्हॅल्यू नाही दिलेल्या की निगेटिव्ह आहे का नाही, पण या रिएक्शन मध्ये एक बॉन्ड तयार होत आहे. जेव्हा बॉन्ड बनतो तेव्हा एनर्जी रिलीज होते आणि जेव्हा बॉन्ड तोडायचा असतो तेव्हा आपल्याला एनर्जी द्यावी लागते. तर द्यावी लागते ती एंडोथर्मिक रिएक्शन आणि एनर्जी रिलीज होत आहे तर ती असते एक्झोथर्मिक रिएक्शन. ठीक आहे. तर ऑप्शन सी जे आहे ते बरोबर ऑप्शन आहे. तरी आपण डी कडे जाऊया. ऑप्शन डी मध्ये H2O सॉलिड आहे आणि सॉलिडचा लिक्विड होत आहे, म्हणजे बर्फाला आपण वितळवत आहोत. बर्फाला गरम करावे लागेल म्हणजे एन्थाल्पी ऑफ सिस्टम इन्क्रीजेस. ठीक आहे. तर इथे एंडोथर्मिक रिएक्शन आहे. ठीक आहे. सी वाला ऑप्शन बरोबर आहे. तर तिसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते आहे ए. ठीक आहे. पहिल्या तिन्हींचं ए आहे. चौथा जो प्रश्न आहे दिसतंय तिथपर्यंत. ठीक आहे. चौथा जो प्रश्न आहे MCQ आहे, मल्टिपल चॉईस, त्याचं उत्तर आहे बी 0. ठीक आहे. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर आहे सी. त्यानंतर 6th वाला क्वेश्चन पाहू. तर 6.24 ग्राम of ethanol are vaporized by supplying 5.89 kilojoule of heat. Enthalpy of vaporization of ethanol will be. ठीक आहे. तर काहीतरी अमाऊंट आपल्याला दिलेला आहे इथेनॉलचं आणि त्याला वेपराइज करण्यासाठी किती हीट लागते एन्थाल्पी आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला विचारलाय की मोलार एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन किती आहे, म्हणजे एका मोलची एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन किती आहे. ठीक आहे. तर आपल्याला पहिले मोलार मास काढावा लागेल. ठीक आहे. मोलार मास साठी आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहूया. तर CH3CH2OH हा इथिल अल्कोहलचा फॉर्म्युला आहे. याला तुम्ही असंही लिहू शकता C2H5OH. तर यामध्ये 2 कार्बन आहेत. ठीक आहे. एका कार्बनचा मास 12 असते, 12 गुणिला 2 म्हणजे तुम्ही 24 घेसाल. हायड्रोजन 5 आणि 1 6 आहेत. एका हायड्रोजनचा मास 1 असते, त्याला 6 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 6 हायड्रोजनचं मास आहे. ऑक्सिजनचं जे मास आहे ॲटॉमिक मास ते 16 असते. 16 गुणिला 1 ऑक्सिजनचा ॲटम आहे त्याच्यामध्ये, तर हे झालं आपलं 16. टोटल करूया 6 6 12 आणि 4 12 4 16, चला 1 46 ग्राम पर मोल हे त्याचं मोलार मास आहे. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न असा आहे की 6.24 ग्राम इथेनॉलला वेपराइज करण्यासाठी काहीतरी हीट लागलेली आहे आणि 1 मोल म्हणजे 46 ग्रामला किती हीट लागेल, तर आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. बघा ही जी अरेंजमेंट आहे ही तुम्ही कोणत्याही क्वेश्चन मध्ये करू शकता. जर काहीतरी दिलेला अमाऊंट असेल आणि वेगळ्या काहीतरी अमाऊंटला तीच व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर कशी मांडणी करायची आहे पहा. तर आपल्याला दिलं आहे की 6.24 ग्राम साठी जी हीट लागत आहे ती आहे 5.89 किलो जूल. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फॉर 46 ग्राम. तर 46 ग्राम साठी किती लागेल त्याला आपण म्हणू एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे. मोलार एन्थाल्पी एका मोल साठी लागणारी हीट. ठीक आहे. तर एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन आपल्याला काढायची आहे, दॅट इज इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, असं काही धरलं तरी चालते. हे इक्वल्स टू हे आणि हा वर जाईल, हा खाली जाईल, हा वर जाईल. तर 5.89 मल्टिप्लाइड बाय 46 डिवायडेड बाय 6.24 असं आपण करूया आणि याचं जे आन्सर येईल ते 43.4 किलो जूल पर मोल येते. तर हे जो आन्सर आहे हे आहे 43.4 किलो जूल, म्हणजे 6 जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर ठीक आहे ए येते. त्यानंतर 7th क्वेश्चन पाहूया. इफ द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथिल अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल इज -238.9 किलो जूल पर मोल, देन एंट्रोपी चेंज ऑफ द सराउंडिंग विल बी. तर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे मिथिल अल्कोहोलची.
ती निगेटिव्ह आहे, म्हणजे एक्झोथर्मिक टाईपची रिॲक्शन आहे आणि एक्झोथर्मिक टाईपच्या रिॲक्शन मध्ये एनर्जी बाहेर पडेल म्हणून ती निगेटिव्ह मध्ये दिलेली आहे. ती जर तुम्ही सराउंडिंगचा विचार करत असले तर सराउंडिंग मध्ये ती एनर्जी आलेली आहे, म्हणून सराउंडिंगच्या कन्सिडरेशन्स मध्ये एन्थाल्पी जी सिस्टमची निगेटिव्ह आहे ती सराउंडिंग साठी आपण पॉझिटिव्ह घेऊया. तर एन्थाल्पी ऑफ गिवन रिॲक्शन इक्वल्स टू -238.9 किलो जूल एवढी दिलेली आहे पर मोल मिथिल अल्कोहोल साठी. ठीक आहे, तर एवढी सिस्टम मधून बाहेर पडली असं आपण म्हणूया. मग तेच जर आपल्याला सराउंडिंग साठी जर घ्यायचं असेल तर ते प्लस मध्ये असेल 238.9 किलो जूल पर मोल. आता आपल्याला प्रश्न विचारलाय एंट्रोपी चेंज काय होईल. तर एंट्रोपी चेंज म्हणजे काय असतो, डेल्टा एस इक्वल्स टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी, म्हणजे हीट सप्लाइड इन रिव्हर्सिबल मॅनर डिवाइडेड बाय टेम्परेचर ॲट विच हीट सप्लाइड अप्लाइड द हीट ट्रान्सफर ऑकर्स. ठीक आहे, तर इथे हीट जी आहे ती आहे डेल्टा एच, वरची साइन आपण चेंज करून घेऊया, डिवाइडेड बाय टी. टी दिलेला नाही आहे तर टी साठी आपण काय करू शकतो, इथं स्टँडर्ड एन्थाल्पी दिला आहे तर स्टँडर्ड शब्द आलेला आहे. तर स्टँडर्ड शब्द जो आलेला आहे तो कशासाठी येणार आहे, स्टँडर्ड कंडिशन साठी. स्टँडर्ड कंडिशन मध्ये काय असते तर टेम्परेचर असते 25 डिग्री सेल्सिअस किंवा त्याला 298 केल्विन म्हणू आपण, आपल्याला केल्विन मध्ये पाहिजे असते. आणि प्रेशर जे असते ते असते 1 बार, 1 ATM ही घेतो ते पहिले. आता 1 बार दिलं आपल्या बुकनुसार आपण चालूया. तर हे डिवायडेशन आपल्याला करायचं आहे. तर डेल्टा एच इक्वल्स टू प्लस मध्ये 238.9 किलो जूल आहे. तर किलो जूलला तुम्ही जूल मध्ये रूपांतरित करू शकता. हा पॉइंट इकडे सरकूया. ठीक आहे, डिवायडेड बाय 298. ठीक आहे, वरच्याला तुम्ही 24 कन्सिडर करू शकता, खालच्याला 300 आणि तुमचं जे आन्सर येईल ते 8. ठीक आहे, 3 8 24 801.697 पर्यंत येते समजा. ठीक आहे, तर हा येईल तुमचा आन्सर जूल मध्ये, एक संख्या जास्त असेल. ठीक आहे, किलो जूल मध्ये आपल्याला इंटू 10⁻³ घेऊ शकता तुम्ही. तर किलो जूल मध्ये आपल्याला एवढी व्हॅल्यू भेटेल आणि ती पॉझिटिव्ह असेल. तर ऑप्शन जो आहे तो बी ऑप्शन आपला बरोबर आहे. ठीक आहे, तर नंबर 7 चा बी ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, समजत आहे, काही अडचण असली तर तुम्ही कमेंट करा नंतर. त्यानंतर नंबर 8, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट स्टेट फंक्शन्स. तर खालीलपैकी कोणते ऑप्शन्स हे स्टेट फंक्शन्स नाही आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. त्याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. तर जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे क्यू प्लस डब्ल्यू, आणि आपल्याला माहित आहे क्यू प्लस डब्ल्यू हा डेल्टा यू चा म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला आहे, किंवा याला आपण मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ म्हणू शकतो. तर डेल्टा यू हा स्टेट फंक्शन असतो. ठीक आहे, म्हणजे पहिला वाला ऑप्शन चुकीचा आहे. क्यू हा पाथ फंक्शन आहे, आपल्याला माहित आहे, इट डिपेंड्स ऑन द पाथ फॉलोड टू रीच द स्टेप ऑफ द रिॲक्शन. आणि डब्ल्यू सुद्धा पाथ फंक्शन आहे. एच मायनस टी एस जो आहे तो गिब्स एनर्जीचा फॉर्म्युला आहे, जी इक्वल्स टू एच मायनस टी एस. तर ऑप्शन दुसरं आणि तिसरं बरोबर आहे. तर क्वेश्चन नंबर मल्टिपल चॉईस 8 जो आहे त्याचा ऑप्शन बी आहे. 8 चा ऑप्शन येईल बी. ठीक आहे, त्यानंतर नंबर 9 पाहूया. फॉर वेपरायझेशन ऑफ वॉटर ॲट 1 बार डेल्टा एच इक्वल्स टू दिलेला आहे 40.63 किलो जूल पर मोल, अँड एंट्रोपी चेंज पण दिलेला आहे 108.8 जूल पर केल्विन पर मोल. ॲट व्हॉट टेम्परेचर डेल्टा जी इक्वल्स टू 0. ठीक आहे, इक्विलिब्रियम कंडिशन कधी राहील असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर आपण कॅल्क्युलेट करून पाहूया. डेल्टा जी साठी जो फॉर्म्युला असतो, आपण एक 9 नंबरचा न्यूमेरिकल पाहतो MCQ. डेल्टा जी आहे, डेल्टा जी इक्वल्स टू असतो डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. गिब्स एनर्जीचा फॉर्म्युला आहे हा. स्टँडर्ड मध्ये सर्व गोष्टी घेऊ शकता तुम्ही. ॲट इक्विलिब्रियम डेल्टा जी इक्वल्स टू 0 असतो. ठीक आहे, आणि या कंडिशन मध्ये डेल्टा एच इक्वल्स टू टी डेल्टा एस आपण घेऊया, आणि टी इक्वल्स टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस हे इक्विलिब्रियम टेम्परेचरचा फॉर्म्युला आहे.
डेल्टा एच ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 40.63 इंटू 10 टू द पॉवर 3. हा फॅक्टर आपण वाढवत आहोत कारण आपण जूल मध्ये लिहितो, इथे किलो जूल मध्ये दिलेला आहे. आणि डेल्टा एच ची जी व्हॅल्यू आहे ती डिवायडेशन मध्ये राहील 108.8 जूल पर केल्विन पर मोल. आणि हे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपल्याला जे आन्सर येणार आहे ते 373 केल्विन येते. हे पॉझिटिव्हच असते त्यामुळे याला काही पाहायचं काम नाही. ठीक आहे, तर ऑप्शन सी जो आहे तो बरोबर आहे. ठीक आहे, 0.4 आहे त्यामध्ये. तर 9 नंबरचा जो MCQ आहे त्याचा ऑप्शन सी बरोबर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, बॉन्ड एन्थाल्पी ऑफ HH ClCl अँड HCl बॉन्ड्स आर. बॉन्ड एन्थाल्पीज आपल्याला दिलेले आहेत 434 किलो जूल पर मोल, 242 किलो जूल पर मोल अँड 431 किलो जूल पर मोल रिस्पेक्टिव्हली. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl इज. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl आपल्याला विचारली आहे. तर जेव्हा कोणत्याही कंपाऊंडची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन विचारलेली असेल तेव्हा आपण सर्वप्रथम फॉर्मेशनची रिएक्शन लिहूया. ठीक आहे, MCQ नंबर 10. रिएक्शन आपण कशी पाहू शकतो, H आणि H आहे प्लस Cl आणि Cl आहे आणि यापासून जो प्रोडक्ट आपल्याला भेटत आहे तो HCl आहे. ठीक आहे, तर HCl 2 भेटतील आपल्याला आणि याची जी एन्थाल्पी ऑफ रिएक्शन आहे ती आपल्याला विचारली आहे. एन्थाल्पी ऑफ रिएक्शन नाही, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl विचारली आहे. तर यामध्ये 2 बॉन्ड्स आहेत, यामध्ये सुद्धा 2 बॉन्ड्स आहेत आणि आपल्याला एन्थाल्पी ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट बॉन्ड्स. ठीक आहे, तर इथे आपण रिएक्टंट बॉन्डची एन्थाल्पी घेणार आहोत मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ किंवा स्टँडर्ड एन्थाल्पीज म्हणू शकता तुम्ही, बॉन्ड एन्थाल्पीज आहेत तर स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट बॉन्ड्स. ठीक आहे, हा फॉर्म्युला बाकीच्या फॉर्म्युलांपासून थोडा वेगळा आहे कारण जनरली एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट आपण घेत असतो आणि इथे रिएक्टंट बॉन्डची एन्थाल्पी आपण पहिले घेतो आणि प्रोडक्ट बॉन्डची मायनस घेतो. तर लक्षात ठेवण्यासाठी जो कन्सेप्ट आहे तो असा ठेवा की जो बॉन्ड तोडायचा आहे त्याला एनर्जी द्यावी लागते. आपल्याला रिएक्टंटचे सगळे बॉन्ड तोडावे लागतात असं आपण कन्सिडर करूया. काही बॉन्ड नसतात तुटत पण आपण सगळेच बॉन्ड तोडणार आहोत कारण प्रोडक्टचे सगळे बॉन्ड तयार होतील, सर्वच्या सर्व बॉन्ड प्रोडक्टमध्ये तयार होतात असं आपण कन्सिडर करणार आहोत. तर इथे हायड्रोजन हायड्रोजनचा बॉन्ड आणि क्लोरीन क्लोरीनचा बॉन्ड तुटणार आहे. तर याच्यासाठी जी एन्थाल्पी लागेल ती प्लस असेल कारण आपल्याला त्याला तोडायचं एनर्जी द्यावी लागेल. आणि इथे 2 HCl म्हणजे H आणि Clच्या मधातले 2 बॉन्ड, ठीक आहे, प्रत्येकी एक असे तयार होत आहेत. तर जो बॉन्ड तयार होते तिथं एनर्जी बाहेर पडते, बाहेर पडणारी एनर्जी आपण निगेटिव्ह घेत असतो एक्झोथर्मिक रिएक्शनसाठी. ठीक आहे, तर त्या हिशोबातले फॉर्म्युले आहेत. जे बॉन्ड तोडायचे आहेत ते रिएक्टंट मधले बॉन्ड आहेत, त्यांना एनर्जी द्यावी लागते, ती पॉझिटिव्ह असते, ती पॉझिटिव्ह राहील. आणि जे प्रोडक्ट मध्ये बॉन्ड बनत आहेत ते आपोआप बनलेले आहेत किंवा रिएक्शनद्वारे बनलेले आहेत आणि तिथे एनर्जी बाहेर पडेल, बाहेर पडणारी एनर्जी आपण निगेटिव्ह घेतो. तर असा कन्सेप्ट आहे. मग इथे आपण फॉर्म्युला लावूया. तर HCl ची बॉन्ड एन्थाल्पी असेल बॉन्ड एन्थाल्पी ऑफ HCl प्लस बॉन्ड एन्थाल्पी ऑफ HH, स्टँडर्ड बॉन्ड एन्थाल्पी ऑफ ClCl आणि मायनस करूया 2 इंटू 2 आहेत HCl म्हणून 2 इंटू बॉन्ड एन्थाल्पी ऑफ HCl. ठीक आहे, इथे व्हॅल्यूज पुट आउट करूया. तर पहिले जी आहे ती आहे 434 प्लस समोर न लिहिता मी खाली लिहितो म्हणजे आपल्याला बेरीज करायला सोपी जाईल 242. ही आहे क्लोरीन क्लोरीनची बॉन्ड एन्थाल्पी. याची टोटल करू, नंतर मायनस करूया 2 गुणिला 431 किलो जूल. ठीक आहे, सगळ्यांसाठी किलो जूल पर मोल आहे आणि कॅल्क्युलेशन करून घेऊ. 6 7 6 वजा 2 6 8. ठीक आहे, मोठ्या संख्येतून लाईनी संख्या वजा करू. तर 8 6 2 वजा 6 7 6 12 तून 6 गेले 6 राहिले, चला 1. 16 तून 8 गेले 8 राहिले, चला 1. 186. ठीक आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या निगेटिव्ह आहे. तर -186 ही आली आपली एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. ठीक आहे, तर इक्वल्स टू राहील -186 किलो जूल पर मोल. पर मोल नाही म्हणू आपण कारण इथे 2 मोल तयार झाले. ठीक आहे, तर एवढी आली त्या रिएक्शनची एन्थाल्पी. आपल्याला
आपल्याला फॉर्मेशन ऑफ 1 HCl पाहिजेत. आपण 2 HCl लिहिले आहे. ठीक आहे. तर आपण त्याला अर्ध करूया. तर 186 निगेटिव्ह मध्ये डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू ठीक आहे 93 निगेटिव्ह मध्ये असेल किलो जूल पर मोल आता म्हणू शकतो आपण. तर हे असेल आपला आन्सर. ठीक आहे. मायनस 93 किलो जूल पर मोल. तर बी वाला जे ऑप्शन आहे क्वेश्चन नंबर 10 मध्ये MCQ नंबर 10 चं जे ऑप्शन आहे ते बी